हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. मी निघाली होती पुन्हा एकदा छान अशा मिनी ट्रिपसाठी आणि मला जिगरबाई ड्रॉप करायला आलेले, कारण माझी अर्ली मॉर्निंगची ट्रेन होती बोरिवलीवरून. मला काही गोष्टी शूट नाही करता आल्या, कारण खूप गडबड झाली होती माझी म्हणून. आणि मी नंतर एकदम शूट केलं ट्रेनमधनंच डायरेक्ट असं, आणि मस्त आम्ही सँडविच वगैरे हे ते असं घरचंच म्हणजे बनवून नेलेलं थोडंफार, आणि फक्त ते बनवून खाल्लं वगैरे. आणि मी कुठे गेली होती, तर मी गेली होती उज्जैनला. आता उज्जैन म्हटलं की तुम्ही सगळे समजालच. हो, मी गेली होती महाकालच्या दर्शनाला. खूप छान असं मस्त वाटत होतं, हॅप्पी होतो आम्ही सर्वच. आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो उज्जैनला. आणि हे बघा, आता सगळे उतरत होतो आम्ही उज्जैन जंक्शन. एकदम मस्त वाटत होतं, आणि ही आमची ट्रेन होती. सकाळी-सकाळी लवकर गेलो होतो, त्याच्यानंतर गेल्यानंतर सगळेच थकलेलो, मग आराम केला. त्या दिवशी आराम केला आणि दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग आम्ही लोकं निघालो होतो महाकालच्या दर्शनाला. हे बघा, अर्ली मॉर्निंगच गेलो होतो, कारण आम्हाला अजून 2-3 मंदिर जायचं होतं. तर त्यासाठी टाईम खूप कमी होता. खूप शॉर्ट ट्रिपसाठी आम्ही गेलेलो. आणि हे बघा, खूप छान अर्ली मॉर्निंग एकदम गेलो होतो आम्ही, आणि एकदम प्रसन्न. तिथला जो कॉरिडॉर एरिया आहे, एवढं छान वाटतं ना तिकडे. तिकडे रात्रीचे इव्हनिंग शो असतात 6 to 10 पर्यंतच टायमिंग आहे तिकडचा. त्याच्यानंतर ते बंद होऊन जातं. बॅड लक होता आमचा, आम्ही मिस केलं ते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेवढं काही मला जमलं शूट करायला ते मी केलं. आणि खूप मस्त वाटत होतं. हे बघा, आपले शंकर भगवान किती छान वाटतायत ना. आणि मस्त सनराईज होतोय तिकडनं असा पाठून, आणि इकडे असं एक भारत माता मंदिर आहे. आणि ना तिथे हे बघा, हनुमानांचं सुद्धा पंचमुखी हनुमान आहेत तिथे. सर्व असं छान. इथे ना नाईट शो होतो, लाईट शो वगैरे असं सर्व काय असतं तिकडे. आणि बघा, तुम्हाला मी दाखवते, तिकडे शृंगार चालला होता महादेवांचा. हे बघा, आम्हाला शृंगार आरती वगैरे असं सर्व अटेंड करता आलं. आणि तिथे ना छान अशी बाहेर त्या लोकांनी मंदिराच्या आवारात अशी मोगऱ्याची फुलं वगैरे झाडं लावलेली आहेत. आणि फायनली आम्ही पोचलो होतो. ते बघा, हे मंदिर आहे पुढे, महाकाल मंदिर, महाकालेश्वर मंदिर. मस्त वाटत होतं, आणि खूप छान असा छान शृंगार चाललेला ना त्यांचा, आणि आम्ही तिथे उभं होतो. मस्त आरती चालू होती. हे बघा, खूप हॅप्पी होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हॅपीनेस दिसत असेल. आणि आतमध्ये शूट करता नाही आलं. आणि हे बघा, दर्शन करून मग आलो फायनली बाहेर आम्ही. आणि बाहेर आल्यानंतर आम्ही एका अजून मंदिरात गेलो होतो तिकडनं, ऋणमुक्तेश्वर मंदिर. ह्या मंदिराची कथा अशी आहे ना, की इथे राजा हरिश्चंद्रांनी तपस्या केली होती वटवृक्षाखाली बसून. ह्या मंदिरात गेलं ज्यांचं कोणाचं कर्ज आहे किंवा मुलांचं काही बाधत, तर इकडे ना अशा पोटल्या भेटतात, येल्लो पोटली आणि अजून एक पोटली. तर ते तिथे तुम्ही चढवायचं, अशी मान्यता आहे तिथली. तर आम्ही इथे सुद्धा गेलो. आणि तिकडनं मग आम्ही गेलो होतो कालभैरव मंदिरात. आणि कालभैरवांच्या मंदिरात ह्या ना म्हणजे जसं नंदी बाहेर असतात ना, तसं इथे डॉगी आहे बाहेर मंदिरात. आणि तिथेही छान असं दर्शन वगैरे झालं. छोटासा भंडारा होता. आम्ही जेवलो वगैरे तिकडनं. आलो थोडं घरी, हॉटेलवर, रूमवर, म्हणजे व्यवस्थित फ्रेश वगैरे झालो. आणि परत आम्ही संध्याकाळी निघालो होतो कुठे? तर उज्जैनचं फेमस मंदिर आहे हरसिद्धी माता टेम्पल. आणि तिकडची इव्हनिंग आरती जी असते, ती, जे कोणी तुम्ही उज्जैनला जाणार असाल, कधी मिस करू नका. खूप छान पार्वती माताचं मंदिर आहे हे. आणि खूप एवढी मोठी आरती असते, आणि ती खूप फेमस आरती असं म्हणतात. आणि हे जे इथे स्तंभ आहेत त्याच्यावरती जे दिवे लावतात 2 म्हणजे जण चढून फटाफट, ते सुद्धा बघण्यासारखं आहे. आणि खूप मोठी आरती होती हां, खूप मोठी आरती असते ही. आणि खास हे मंदिर आरतीसाठीच फेमस आहे, हरसिद्धी माता टेम्पल. तर ते सुद्धा आम्हाला लकीली अटेंड करता आलं, आणि खरंच खूप छान वाटत होतं. म्हणजे खूप छान ट्रिप झाली हां माझी ही. आणि ह्याच्या आधी मी केदारनाथसुद्धा जाऊन आली आहे. आणि हे माझं दुसरं ज्योतिर्लिंग होतं उज्जैनचं महाकालेश्वर. त्याच्यानंतर अजून येतील थोडे व्हिडिओ, अजून आहेत, तुम्हाला दाखवेनच मी माझ्या नेक्स्ट. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मला जेवढं शूट करता आलं ना, तेवढंच मी शूट केलं आहे, प्रयत्न केला आहे शूटिंग करून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा. कारण कसं असतं ना, सगळ्यांसोबत गेल्यावर कोण कम्फर्टेबल असतं नसतं, सारखं मोबाईल घेऊन ते शूट करणंसुद्धा ऑड वाटतं. कारण आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो होतो, थोडंफार एन्जॉय करायला गेलो होतो. तर आम्हाला आमचा सगळ्यांचा एक टाईम हवा होता, कारण असं खूप कमी टाईम भेटतो फिरायचा वगैरे. आणि एकदम सडन ट्रिप
ठरलेली आमची ती. त्यामुळे थोडंफार त्यांच्यासोबत सुद्धा एन्जॉय करत होती. फोटो सेशन्स वगैरे चाललेलं आमचं. पण त्यातले छोटे-छोटे ग्लिम्प्स मला जे काही शूट करता आले, ते मी शूट केले आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलं. आणि राहिला प्रश्न हॉटेलचा, तर महाकालेश्वर मंदिराच्या समोरच एक हॉटेल आहे अयोध्या करून. आम्ही तिथे थांबलो होतो. छोटंच हॉटेल आहे. असं काही मोठं हॉटेल नाहीये. आम्हाला थोडं एका दिवसासाठी फक्त तिथे स्टे करायचं होतं बस आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो पुढे अजून. इथलं सर्व दर्शन झाल्यानंतर आम्हाला निघायचं होतं म्हणून जास्त मोठं हॉटेल वगैरे आम्ही बघितलं नाही. आम्ही आमच्या बजेटच्या हिशोबानेच तिथे स्टे केलं कारण होतं ओके होतं. फक्त स्टेसाठी आम्ही होतो तिथे. बाकी जेवण वगैरे सगळं आम्ही बाहेरच हे केलं, खाल्लं वगैरे होतं. आणि हे बघा ना, किती छान आरती करतात तिकडे. कारण त्याच्याच बाजूला एक म्हणजे पार्वती माताचं मंदिर, त्याच्या बाजूला हे कर्कोटकेश्वर महादेवांचं मंदिर आहे. तिथे त्याच्यानंतर आरती चाललेली. खूप म्हणजे खूप मोठी आरती होते हां इथे. आणि बघा मला जे जमलं शेअर करायला मी नक्की प्रयत्न केलाय तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे काय होईल ना, मी जेही काही व्हिडिओज अपलोड करतील तर त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. आणि हे बाहेर ना मंदिरातनं निघाल्यानंतर इथे सिंदूर वगैरे विकत होते, तर त्याचं थोडंफार शूट केलं. छान-छान डब्या होत्या सिंदूरच्या आणि नंतर खायला वगैरे गेलो. तर चला बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांना ओम साईराम, श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव. बाय.